Hello student, good morning. Meenakshi madam. Students, today we have to learn 5 kingdom classification system of Robert Whittaker. Criteria for new system of classification. आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ॲनिमल क्लासिफिकेशनची ट्रेडिशनल सिस्टीम बघितली, ट्रेडिशनल मेथड बघितली. आज आपण ॲनिमल क्लासिफिकेशनची न्यू सिस्टीम पाहणार आहोत. आणि ही जी न्यू सिस्टीम आहे, ॲनिमल क्लासिफिकेशनची ही जी न्यू सिस्टीम आहे, ही न्यू सिस्टीम रॉबर्ट विटॅकर या सायंटिस्टनी शोधून काढलेली आहे. आणि त्या सिस्टीमला 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम असं म्हणतात. 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. आणि या प्रकारे या पद्धतीने ॲनिमलचं क्लासिफिकेशन जर करायचं असेल तर काय क्रायटेरिया लावला जाईल, कोणते निकष लावले जातात, ॲनिमलचे क्लासिफिकेशन करण्यासाठी कोणत्या निकषामध्ये तो ॲनिमल बसतोय हे बघावं लागतं. तर ते असे 5 निकष 5 क्रायटेरिया शोधून काढलेले आहेत. आणि ते क्रायटेरिया आज आपण पाहणार आहोत की कोणकोणते ते क्रायटेरिया आहेत. तर 5 क्रायटेरिया कोणते आहेत पहा. तर फर्स्ट इज ग्रेड्स ऑफ ऑर्गॅनायझेशन. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे ॲनिमलच्या शरीराच्या रचनेनुसार, त्याच्या शरीर संघटनेनुसार त्याचे ग्रेड ठरवण्यात आले. की त्याची शरीररचना कशी बनलेली आहे त्यानुसार त्याला त्या ग्रेडमध्ये टाकण्यात आलं. तर हे जे ग्रेड आहे, हे याच्यामध्ये 5 ग्रेड ठरवण्यात आले. पहिला प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड. आता या प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड म्हणजे काय, तर त्या ॲनिमलची जी बॉडी आहे, ऑर्गनायझेशन ऑफ युनिसेल्युलर ॲनिमल इज रिफर्ड ॲज प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड. एक्झाम्पल अमिबा, पॅरामेसियम. म्हणजे जे अगदी सुरुवातीला एकपेशीय प्राणी जगामध्ये अस्तित्वात आले होते, त्यांच्या शरीराची जी रचना होती ती प्रोटोप्लाझ्मिक ग्रेडमध्ये येते. म्हणजेच एक पेशीय प्राण्यांचं जे शरीर होतं ते एकाच पेशीपासून तयार झाल्याने त्याची सर्व कार्य, त्याचं सगळं फंक्शन त्याच पेशीच्या मदतीने चालायचं. आणि म्हणून एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचं जे बॉडी ऑर्गनायझेशन होतं ते प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड या प्रकाराचं असतं. म्हणजे त्या एक पेशी प्राण्यांचे सगळे कार्य त्या पेशीपासूनच चालत होते. आणि म्हणून त्याचं जे शरीर संघटन होतं, त्याची जे बॉडी ऑर्गनायझेशन होतं, त्याला कोणती ग्रेड देण्यात आली, तर प्रोटोप्लाझ्मिक ही ग्रेड देण्यात आली. प्रोटोप्लाझ्मिक म्हणजे सुरुवातीचे जे जीव होते ते, त्यांचं जे स्तर होता शरीराची, ती आदी स्तर होता. आता दुसरा स्तर, हे याच्यामध्ये कोण कोण येतं, तर याच्यामध्ये बघा अमिबा, पॅरामॅशियम सारखे युनिसेल्युलर ॲनिमल यात येतात. आता याचा दुसरा ग्रेड आहे तो सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे आता प्रोटोप्लाझ्मिकमध्ये फक्त युनिसेल्युलर ॲनिमल असतात, युनिसेल्युलर. आणि हे सेल्युलर ग्रेडमध्ये बघा, इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल, म्हणजे मल्टीसेल्युलर जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये फक्त सेल असतात, टिश्यू फॉर्म झालेले नसतात. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल, इफ टिश्यू आर नॉट फॉर्म, देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. इफ टिश्यू इज नॉट फॉर्म, टिश्यू आर नॉट फॉर्म, म्हणजे ज्या मल्टीसेल्युलर ॲनिमलमध्ये टिश्यूज फॉर्म झालेले नसतात अशा
ॲनिमलची जी बॉडी ऑर्गनायझेशन आहे ती कोणती आहे, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये येते. आणि त्याच्यामध्ये कोणते प्राणी आहेत, तर तो फायलम आहे पोरीफेरा. हे पोरीफेराचं एक्झाम्पल आहे. पोरीफेराची जी बॉडी आहे ती सेल्युलर ग्रेड यामध्ये येते. तिसरं जो आहे तो आहे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. म्हणजेच आता सेल नावावरूनच आपल्या लक्षात येतं की सेल आणि त्याच्यामध्ये टिश्यू काय झालेले आहेत, फॉर्म झालेले आहेत. सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. आता याच्यामध्ये इन केस ऑफ सम ॲनिमल सेल कम टुगेदर टू फॉर्म टिश्यूज. टिश्यू फॉर्म झालेले असतात. टिश्यूज आर फॉर्म. तर अशा ॲनिमलला काय म्हणायचं, अशा ॲनिमलची बॉडी ऑर्गनायझेशन कोणत्या टाईपमध्ये येते, सेल टिश्यू ग्रेडमध्ये येते. तर याच्यामध्ये कोणते ॲनिमल्स असतात, तर निडारिया किंवा सिलेंटराटा आपण त्यांना म्हणतो. निडारिया जे फायलममधले ॲनिमल्स आहेत ते कशात येतात, तर सेल टिश्यू ग्रेडमध्ये येतात. इन केस ऑफ सम ॲनिमल्स सेल्स कम टुगेदर टू फॉर्म टिश्यूज विथ द हेल्प ऑफ विच ऑल द बॉडी फंक्शन्स आर परफॉर्म देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. आता चौथा जो याच्यामध्ये ऑर्गनायझेशन बॉडी ऑर्गनायझेशन आहे, इथे बघा एकच सेल, इथे अनेक सेल आहे पण टिश्यू नाही. इथं सेल पण आणि टिश्यूज पण आहेत. आता चौथ्यामध्ये टिश्यू पण आहेत आणि ऑर्गॅन फॉर्म व्हायला लागलेत. शरीरामध्ये अवयव तयार झालेले आहेत. टिश्यूज अँड ऑर्गॅन. म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये टिश्यू आणि ऑर्गॅन फॉर्म झालेले आहेत त्यांचं शरीराचं जे ग्रेड आहे टिश्यू ऑर्गॅन ग्रेड ऑर्गनायझेशन. In this type of organization, tissues are organized to form some organ, but complete organ systems are not formed. म्हणजेच काही थोडे ऑर्गॅन फॉर्म झालेले आहेत पण कम्प्लीट ऑर्गॅन फॉर्म झालेला नाही. म्हणजे पूर्ण अवयव इथे फॉर्म झालेला नाही. तर यांना टिश्यू ऑर्गॅन ग्रेड ऑर्गनायझेशन मध्ये हे येतात. नंतर याच्यामध्ये ॲनिमल कोणता येतो, तर फ्लॅट वर्म्स येतात. प्लॅटीहेल्मिन्थस. म्हणजे जे चपटे कृमी आहेत त्यांच्या शरीरामध्ये टिश्यूज आणि अवयव आहेत पण अवयव कसे आहेत, अर्धवट आहेत, पूर्ण नाही आहेत. त्याच्यानंतर आहे पाचवं म्हणजे कंप्लीट ऑर्गॅन फॉर्म झालेला आहे. ऑर्गॅन सिस्टीम म्हणजे बघा आपलं शरीर, आपल्या शरीरातले सगळे ऑर्गॅन कम्प्लिटली प्रोग्रेस आहेत. तर हे आपल्यासारखे जे इतर प्राणी आहेत त्यांच्यामध्ये कंप्लीट अवयव काय झालेला असतो, प्रोग्रेस झालेला असतो. इन दिस टाईप ऑफ ऑर्गनायझेशन डिफरंट ऑर्गॅन आर जॉईन टुगेदर टू फॉर्म ऑर्गॅन सिस्टीम ग्रेड. वेगवेगळे ऑर्गॅन हे एकमेकांना जॉईंट होऊन पूर्ण ऑर्गॅन सिस्टीमच तयार झालेली असते आणि याला म्हणतात ऑर्गॅन सिस्टीम ग्रेड. आणि हे याच्यामध्ये कोणते प्राणी येतात, तर आपण सगळे बघा, ह्युमॅन म्हणजे माणूस, क्रॅब म्हणजे खेकडा, फ्रॉग, असे काही प्राणी याच्यामध्ये असतात. तर असे हे फर्स्ट क्रायटेरिया ॲनिमलच्या क्लासिफिकेशनचा पहिला क्रायटेरिया कोणता, तर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आपण हे बघितलं बघा, हे एवढं पाहिलं, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आता दुसरा क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे बॉडी सिमेट्री. हा फर्स्ट क्रायटेरिया. सेकंड क्रायटेरिया इज बॉडी सिमेट्री. ग्रेड शरीराचा संघटन. बॉडी सिमेट्री म्हणजे काय बघूया आता. बॉडी सिमेट्री म्हणजे ॲनिमलची बॉडी जर आपण त्या ॲनिमलच्या बॉडीचा जर समजा 2 भाग केले तर ते 2 भाग अगदी सेम टू सेम दिसत असतील तर त्या बॉडीला सिमेट्रिक बॉडी असं म्हणायचं. एखाद्या बॉडीचं जर आपण 2 भाग केले आणि ते 2 भाग एकमेकांना सिमिलर असतील तर ती बॉडी सिमेट्रिक असं म्हणायचं. आणि जर समजा 2 भाग कुठल्याही
ॲक्सिसमधून दोन भाग केले असता ते दोन भाग सिमिलर दिसत नसतील तर ती बॉडी काय झाली, असिमेट्रिक बॉडी झाली. मग बॉडी सिमेट्री म्हणजे काय, त्या कुठल्याही ॲनिमलच्या बॉडीचे दोन समान भाग जर होत असतील तर ती बॉडी सिमेट्रिक बॉडी असते. तर बॉडी सिमेट्रीचे सुद्धा इथे याच्यामध्ये तीन टाईप्स आहेत. पहिला टाईप आहे असिमेट्रिकल बॉडी. असिमेट्रिकल म्हणजे काय, तर बॉडीचे दोन भाग केले असता, कुठल्याही ॲक्सिसमधनं जर दोन भाग केले तर ते समान होत नसतील तर त्याला असिमेट्रिकल बॉडी असं म्हणतात. म्हणजे इन केस ऑफ सच बॉडी देर इज नो एनी सच imaginary axis of the body through which can get two equal halves. दोन समान भाग जर बॉडीचे होत नसतील तर त्या बॉडीला असिमेट्रिकल बॉडी असं म्हणतात. एक्झाम्पल आहे अमिबा, पॅरामेशियम, सम स्पॉन्जियस. म्हणजे अमिबाची बॉडी तुम्हाला माहिती आहे, अमिबा कसा असतो, हा असा. आता याचे तुम्ही असा भाग करा, असा भाग करा, असा भाग करा, तर याचा समान भाग काही होणार नाही. अमिबाची बॉडी अशी असते, असिमेट्रिकल. म्हणून याचं एक्झाम्पल आहे अमिबा. आता दुसरा जो आहे याच्यामध्ये टाईप, ही असिमेट्रिकल म्हणजे दोन समान भाग होत नाही. दुसरा आहे रॅडिकल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री. तर रॅडियल सिमेट्री म्हणजे काय, ॲनिमलच्या बॉडीचे कोणत्याही ॲक्सिसमधनं जर दोन भाग केले तर ते दोन भाग समान दिसतात. म्हणजे समजा आता हा सर्कल आहे, आता ह्या सर्कलला तुम्ही असे भाग केले तरी समान दिसतील, असे भाग केले तरी हे भाग समान दिसतील, तुम्ही असे दोन भाग करा हे समान दिसतील. म्हणजे सर्कलचे कोणत्याही ॲक्सिसमधनं जर आपण डिवायडेशन केलं, दोन भाग केले तर ते समान असतात. तर अशी सर्कलसारखी बॉडी ज्या ॲनिमलला असते त्या ॲनिमलची सिमेट्री बॉडी कशी असते, रॅडियल सिमेट्री असते. त्यांची बॉडी रॅडियल सिमेट्री असते. पण बघूया रॅडियल सिमेट्री. हे बघा, आता ही बॉडी बघा, ही जी बॉडी आहे या बॉडीला आपण असं डिवाइड केलं, असं डिवाइड केलं, असं डिवाइड केलं, कसंही डिवाइड केलं तर ही बॉडी कशी दिसणार आहे, ही बॉडी समान दोन भागामध्ये विभागली जाणार आहे आणि म्हणून याला रॅडियल सिमेट्री असं म्हणतात. आणि ही बॉडी बघा, कशी डिवाइड करायचे, दोन समान भाग काही होत नाही, तर ही रॅडियल सिमेट्री झाली. आता हा प्राणी बघा, ह्या प्राण्याला जर आपण बरोबर इथून जर आपण असे दोन भाग केले तर डावीकडचा आणि उजवीकडचा दोन समान भाग होतात. आणि ह्या प्राण्याला आपण दोन समान भाग करायचे असेल तर ह्याच ॲक्सिसमध्ये आपल्याला करावं लागेल. जर दोन समान भाग एकाच प्रकारे करता येत असतील तर त्याला बायसिमेट्रिकल बॉडी असं म्हणतात. म्हणजे ही झाली रॅडियल सिमेट्री. तर रॅडियल सिमेट्री बॉडी कुणाची असते, तर स्टारफिश वगैरे जे आहेत त्यांची असते, स्टारफिश. तिसरा प्रकार आहे बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे आपण बघितलं की माणूस असेल किंवा कुत्र, मांजर, वाघ, सिंह हे प्राणी जर आपण पाहिले तर त्यांचं बरोबर आपण दोन समान भाग करू शकतो, पण एकाच प्रकारे करू शकतो. देअर इज ओनली वन सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल पार्ट्स. फॉर एक्झाम्पल ह्युमॅन, माणूस, बर्ड्स, पक्षी, मासे, फिशेस, इन्सेक्ट्स, सगळे किडे. तर हे झालं बॉडी सिमेट्री, हा दुसरा प्रकार झाला. तर इथे पहा, बॉडी सिमेट्रीचे तीन टाईप्स आहेत, असिमेट्रिकल बॉडी, रॅडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री. तर ह्या तीन प्रकारांमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. आता आपण थर्ड क्रायटेरिया बघूया क्लासिफिकेशनच्या. ॲनिमल क्लासिफिकेशनचा थर्ड क्रायटेरिया आहे तो आहे जर्म लेयर. जर्म लेयर्स. जर्म लेयर्स म्हणजे बघा,
इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल, बहुपेशीय जे ॲनिमल्स असतात, जर्म्स लेयर्स ऑफ सेल्स आर फॉर्म. पेशींचे जे लेयर्स असतात ते त्यांच्या जन्माच्या वेळेस, ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट, जेव्हा तो प्राणी जन्म घेत असतो त्यावेळेसच त्याच्या पेशींचे लेयर्स हे तयार होत असतात. फॉर्म दोज जर्म लेयर्स ओनली डिफरंट टिश्यूज आर फॉर्म इन द बॉडी. बहुपेशीय प्राण्यांमध्ये त्याच्या जन्माच्या वेळेस त्याचे जर्म्स लेयर्स फॉर्म होत असतात. तर हे जर्म्स लेयर जे आहेत ते 3 प्रकारचे आहेत. जर्म्स लेयर बघा 3 प्रकारचे आहेत. डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक, नाही 2च प्रकारचे आहेत, डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक, हे 2 प्रकारचे हे लेयर्स आहेत. बघा इथे 2 प्रकार आहेत जर्म्स लेयरचे. एक डिप्लोब्लास्टिक, आता डिप्लोब्लास्टिकमध्ये काय होतं, इन केस ऑफ सम ॲनिमल ओनली 2 जर्म्स लेअर एंडोडर्म अँड एक्टोडर्म आर फॉर्म. फक्त त्यांच्यामध्ये 2 जर्म्स असतात, त्यांच्यामध्ये 2 लेयर्स असतात. इन केस ऑफ सम ॲनिमल ओनली 2 जर्म्स लेयर्स एंडोडर्म अँड एक्टोडर्म, तर त्यांना म्हणायचं डिप्लोब्लास्टिक. आणि ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये 3 लेयर्स असतात. इन मोस्ट ऑफ, एक मिनिट आपण नाव लिहून घेऊया, ट्रिप्लोब्लास्टिक. आता डिप्लोब्लास्टिक बघा, इन केस ऑफ सम ॲनिमल्स ओनली 2 जर्म लेयर्स एंडोडर्म्स अँड एक्टोडर्म्स आर फॉर्म आर कॉल्ड डिप्लोब्लास्टिक. अँड इन मोस्ट ऑफ ऑल द रिमेनिंग ॲनिमल्स 3 जर्म्स लेयर्स आर फॉर्म मिझोडर्म बिसाइड्स एंडोडर्म अँड एक्टोडर्म. बघा आता इथे फक्त 2 लेयर्स असतात. आता हा सेल असेल तर याचा हा एक लेयर असतो. हां, आणि एक आतला, हा आतला लेयर असतो आणि एक बाहेर एक लेयर असतो. हा बाहेरचा एक लेयर असतो. तर 2 जर्म्स, एक एंडोडर्म्स म्हणजे आतला एंडोडर्म आणि बाहेरचा एक्टोडर्म, हा एक्टोडर्म. तर असे ज्यांना दोनच लेयर्स असतात त्यांना डिप्लोब्लास्टिक म्हणतात. आता डिप्लोब्लास्टिकमध्ये निडारियन्स, सगळे निडारियन्स जे आहेत ते इथे येतात. निडारियन्स, सगळे निडारियन्स ॲनिमल डिप्लोब्लास्टिक असतात. ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये मात्र 3 लेयर्स असतात. इन मोस्ट ऑफ सगळे जे उरलेले जे आहेत ते त्यांच्यामध्ये 3 जर्म लेयर्स असतात. त्यांच्यामध्ये हा मिडो लेयर पण असतो. बघा हा कुठला, एंडोडर्म. नंतर हा पण असतो, हा मिझोडर्म आणि हा एक्टोडर्म. एक्टोडर्म मधला पण असतो मिझोडर्म आणि आतला जो असतो तो एंडोडर्म. तर ज्या ॲनिमलमध्ये त्यांचे जे लेयर्स असतात, सेलचे जे लेयर्स असतात ते 2च असतात त्यांना डिप्लोब्लास्टिक ॲनिमल म्हणतात. आणि ज्यांच्या सेलचे लेयर्स हे 3 असतात त्यांना ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल म्हणतात. सगळे निडारियन डिप्लोब्लास्टिक आहे आणि उरलेले ट्रिप्लोब्लास्टिक आहे. आता आपण नंतर बघणार आहोत बॉडी कॅव्हिटी. पुढचा जो क्रायटेरिया आहे 4था,
बॉडी कॅव्हिटी. आता कॅव्हिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कॅव्हिटी म्हणजे पोकळी. कॅव्हिटीचा अर्थ काय होतो? पोकळ जागा, पोकळ जागा, रिकामी जागा. तर ही बॉडी कॅव्हिटी म्हणजे शरीरामध्ये पोकळी. शरीरामध्ये जर पूर्ण पोकळ जागा असेल तर तिला बॉडी कॅव्हिटी म्हणायचं. आता काही ॲनिमलच्या शरीरामध्ये कॅव्हिटी असते, काहींच्यामध्ये नसते, आणि काहींच्यामध्ये आहे असं वाटतं पण ती नसते, म्हणजे फसवणारी असते. त्यामुळे बॉडी कॅव्हिटी आहे, नाही किंवा फसवणारी आहे, असे 3 प्रकार पडतात बॉडी कॅव्हिटीचे. तर बॉडी कॅव्हिटीला ना नाव आहे सीलोम. बॉडी कॅव्हिटीला सीलोम म्हणतात. COELOM, सीलोम. आता कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन इज कॉल्ड ॲज बॉडी कॅव्हिटी किंवा ऑर सीलोम. म्हणजे ॲनिमलचं जे शरीर आहे, ते शरीर आणि त्याच्या आतले अवयव आहे, त्यांच्यामध्ये जर बॉडी कॅव्हिटी असेल तर त्याला कॅव्हिटी म्हणतात किंवा सीलोम म्हणतात. तर इथं 3 प्रकार आहेत. युसिलोमेट, युसिलोमेट. युसिलोमेट म्हणजे काय? ज्यांच्या शरीरात खरंच बॉडी कॅव्हिटी असते त्यांना युसिलोमेट म्हणजे खरोखर असणारी. ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट बॉडी कॅव्हिटीज फॉर्म फ्रॉम आयदर मिझोडम ऑर जल. म्हणजे मिझोडममध्ये ही बॉडी कॅव्हिटी असते किंवा आतडे जे असतात त्या आतड्यांमध्ये, जलमध्ये ही असते. सच ॲनिमल आर कॉल्ड युसिलोमेट. फॉर एक्झाम्पल फायलम ॲनालिडा अँड ऑल फायला कमिंग आफ्टर ॲनालिडा. म्हणजे याचं उदाहरण काय? म्हणजे बघा, आपण इथे लिहून ठेवूया. युसिलोमेट म्हणजे सत्य कॅव्हिटी, म्हणजे खरंच कॅव्हिटी आहे. आता ह्यांच्यामध्ये कोणते एक्झाम्पल्स कोणत्या प्राण्यांमध्ये असते? तर ॲनालिडा अँड आफ्टर ऑल फायलम ॲनालिडा. हा ॲनालिडा आहे. ॲनालिडापासून हे पुढचे सगळे जे आहेत, ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलिस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डाटा, नंतर हे सगळे, ह्यांच्यामध्ये काय आहे? तर बॉडी कॅव्हिटी आहे, युसिलोमेट. तर त्याचं एक्झाम्पल ॲनालिडा अँड ऑल आफ्टर इट. आता दुसरा प्रकार जो आहे याच्यामध्ये, युसिलोमेट म्हणजे खरोखर आहे, आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे असिलोमेट. सिलोमेट. असिलोमेट म्हणजे नाहीये, नसते. युसिलोमेट म्हणजे मध्ये कॅव्हिटी असते, इथे नसते. ज्यांच्या शरीरात कॅव्हिटी नसते अशा ॲनिमलला काय म्हणतात? असिलोमेट ॲनिमल. म्हणजे बघा, बॉडी कॅव्हिटी इज ॲबसेंट इन केस ऑफ ॲनिमल आर कॉल्ड ॲज असिलोमेट. एक्झाम्पल पोरीफेरा, निडारिया, नंतर प्लॅटीहेल्मिंथस. ह्यांच्यामध्ये हे बॉडी कॅव्हिटी नसते, ॲबसेंट असते. तिसरा प्रकार आहे बघा, इथे बॉडी कॅव्हिटी असते, ॲनालिडा अँड आफ्टर द फायलम इट, म्हणजे ॲनालिडेच्या नंतरचे. नंतर असिलोमेट म्हणजे ज्यांच्यात बॉडी कॅव्हिटी नाही आहे, तर त्याच्यामध्ये पोरीफेरा, निडारिया आणि प्लॅटीहेल्मिंथस. आणि तिसरा आहे तो म्हणजे सुडोसिलोमेट. स्युडो, इथे पी सायलेंट आहे बरं का, स्युडोसिलोमेट. बघा, यू म्हणजे काय? असते. अ म्हणजे काय? नसते. स्युडो म्हणजे काय? तर स्युडो म्हणजे फसवणारी म्हणजे आहे असं वाटतं पण नसते, फसवणारी कॅव्हिटी असते, म्हणजे दिसते ती पण ती नसते ॲक्च्युअल. इन केस ऑफ ॲनिमल दे हॅव बॉडी कॅव्हिटी बट इट इज नॉट फॉर्म बाय द टू वे, हेन्स दोज ॲनिमल्स आर कॉल्ड स्युडोसिलोमेट.
एक्झाम्पल याच्यामध्ये आहे अस्क हेल्मिंथस. याचं एक्झाम्पल आहे अस्क हेल्मिंथस. अशा पद्धतीने बॉडी कॅव्हिटी आपण बघितली. आता हे झाले जे 4. आणि याचा 5वा जो क्रायटेरिया आहे बॉडी सेगमेंटेशन. कुठे लिहू? इथे लिहिते. 5th क्रायटेरिया इज बॉडी सेगमेंटेशन. सेगमेंट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? सेगमेंट म्हणजे तुकडा. तर बॉडीचे सेगमेंट म्हणजे असे त्याच्यामध्ये खंड दिसतात. आता समजा ही बॉडी आहे, आणि ह्या बॉडीवरती असे खंड दिसले त्या बॉडीवर, तर ही सेगमेंटेड बॉडी म्हणायचं. याला काय म्हणायचं? हे असे तुकडे खंड दिसतात तर त्याला सेगमेंटेड बॉडी. आणि ही बघा, ही बॉडी ही प्लेन बॉडी झाली, याच्यात असे सेगमेंट नाही आहेत. तर बॉडी सेगमेंटेशन काही ॲनिमलला असतं, काही ॲनिमलला नसतं. इफ द बॉडी ऑफ ॲनिमल इज डिवायडेड इंटू स्मॉल अँड सिमिलर युनिट देन सच बॉडी इज कॉल्ड ॲज सेगमेंटेड बॉडी. छोट्या छोट्या युनिटमध्ये ती डिव्हाइड केलेली दिसते, त्याला म्हणायचं बॉडी सेगमेंटेड. आता याचं एक्झाम्पल आहे, तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही बघितलं ॲनालिडा, गांडूळ बघितलं असेल तुम्ही, तर गांडुळाच्या शरीरावर असे आपल्याला काय दिसतात? पट्टे दिसतात. तर ॲनालिडा हे त्याचं काय आहे? एक्झाम्पल आहे. अर्थवर्म, ॲनालिडा फायलम. तर आपण बघूया बॉडी सेगमेंटेशन. इफ द बॉडी ऑफ animal is divided into small and similar unit then such body is called as segmented body and each small unit is called as segment. Example phylum Annelida, earthworm. तर आपण क्रायटेरिया बघितले, हे 5 क्रायटेरिया पाहिले. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे त्या ॲनिमलची बॉडी कोणत्या ग्रेडमध्ये येते ह्या 5 पैकी. नंतर बॉडी सिमेट्री, ॲनिमलची बॉडी सिमेट्री कोणत्या प्रकारात मोडते? असिमेट्रिकलमध्ये, रॅडियल सिमेट्रीमध्ये किंवा बायलॅटरल सिमेट्रीमध्ये. तिसरं म्हणजे जर्म लेअर, त्या ॲनिमलचं जे जर्म लेअर्स आहेत ते डिप्लोब्लास्टिक असतील किंवा ट्रिप्लोब्लास्टिक असतील. नंतर बॉडी कॅव्हिटी, ॲनिमलची जी बॉडी आहे तिची बॉडी आणि इंटरनल ऑर्गॅनमध्ये कॅव्हिटी असेल किंवा नसेल, किंवा फसवणारी असेल, असते पण दिसते पण नाहीये. असे 3 बॉडी कॅव्हिटीचे त्याचे टाईप्स आहेत. तर यापैकी एका टाईपमध्ये तो ॲनिमल येतो. आणि 5वं आहे बॉडी सेगमेंटेशन. तर ॲनिमलच्या बॉडीवर जर असे छोटे छोटे ॲनिमलची बॉडी जर अशा छोट्या सेगमेंटमध्ये डिव्हाइड केलेली असेल तर ती बॉडी सेगमेंटेशन आहे, मग जर नसेल तर नाही. तर ह्या 5 क्रायटेरियाप्रमाणे रॉबर्ट विटॅकरने काय केलेलं आहे? तर ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. प्रत्येक फायलम ह्या 5 पैकी कशामध्ये आहे ते आपण अभ्यास करताना शोधून काढू शकतो किंवा आपल्याला कळून येतं, समजून येतं. तर हे झालं 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ रॉबर्ट विटॅकर, हे 5 प्रकार. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? समजलं का? जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.